मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होणार। आज राज्य सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे ज्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे त्यांच्या माध्यमातून आज दिलेल्या माहितीनुसार जवळपास 26,34,000 पात्र लाभार्थी अपात्र झालेले आहेत। नेमके यामध्ये कोणते लाभार्थी आहेत? जूनचा हप्ता त्या लाभार्थ्यांना मिळालेला नाही आणि इथून पुढे कायमचा हप्ता त्यांचा बंद होणार आहे, याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। ज्या लाडक्या बहिणी एका योजनेपेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांचे हप्ते जून महिन्यापासून बंद करण्यात आलेले आहेत। इथून पुढे सुद्धा त्यांना हप्ता आता दिला जाणार नाही। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी 1,500 रुपयापेक्षा जास्त पैसे इतर कोणत्या तरी योजनेच्या माध्यमातून घेत असतील, जसे की संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा या व्यतिरिक्त ज्या काही योजना आहेत त्या योजनेमधून जर घेत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। याचबरोबर 2 पेक्षा जास्त एका कुटुंबातील महिला या योजनेमध्ये जर लाभ घेत असेल तर अशा महिलांचे सुद्धा अर्ज आता पूर्णपणे बाद करण्यात आलेले आहेत। यानंतर पुरुष लाभार्थी सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये नाव चेंज करून अर्ज भरलेले आहेत। अशा लाभार्थ्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जात होता, परंतु जी काही राज्य सरकारच्या माध्यमातून स्क्रुटनी सुरू होती म्हणजेच कायदेशीर फेर तपासणी सुरू होती, यामध्ये 26,34,000 लाभार्थी पूर्णपणे बाद झालेले आहेत। परत यांची एक तपासणी सुरू होईल आणि त्या तपासणीमध्ये जे लाभार्थी विनाकारण अपात्र ठरलेले आहेत ते लाभार्थी जर या स्क्रुटनीमध्ये म्हणजेच फेर तपासणीमध्ये जर व्यवस्थित आढळून आलेत, ते लाभार्थी जर पात्र झालेत तर परत त्यांना पात्र ठरवलं जाईल। परंतु जे लाभार्थी अपात्र झालेले आहेत ते विनाकारण लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यावर कायदेशीर कारवाई जी काही केली जाईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी कारवाई होईल ती कारवाई आम्ही नक्की करणार आहोत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, कारण प्रत्येक माहितीचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाणार आहेत। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।